महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज आपण बहुजन हिताय संघ, बहुजन हिताय महिला संघ, सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय आयोजित वर्षावासानिमित्त ही जी प्रवचन मालिका आहे, जी आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहार या ठिकाणी संपन्न होत आहे, याकरिता उपस्थित असणारे सर्व उपासक आणि उपासिका, आज भाद्रपद पौर्णिमा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे पौर्णिमेचं एक अनन्यसाधारण असं एक सायंटिफिक महत्त्व बुद्धिझममध्ये आहे. जसं जसं ऐतिहासिक महत्त्व आहे तसं त्याचं सायंटिफिक पण महत्त्व आहे. आणि हे महत्त्व पाहत असताना भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, हा धम्म किती सखोल आहे, किती अर्थगर्भित आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती या मार्गावरती आरूढ होतो त्यावेळेस त्याचं जीवन किती समृद्ध होत जातं हे प्रत्येक व्यक्ती जसं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा याची भावना करतात तेव्हा ते अधिक स्पष्ट होतं. परंतु धम्माचा जो अत्यंत गंभीर मतितार्थ आहे, परंतु खूप वर्षापासून अंधारात राहिल्यामुळे त्याला या गोष्टीची माहिती किंवा जाणीव नाही आहे. परंतु त्याच्या मनामध्ये जर आशा निर्माण झाली तर तो निश्चितपणे प्रकाशाच्या दिशेने पावले टाकू शकतो. अंधार कोठडी म्हणजे काय, तर माणसाची मनोअवस्था जी आहे ती मनोअवस्था अज्ञानाने अंधकारमय झालेली आहे. त्याला बुद्ध धम्मामध्ये, ज्याला आपण फक्त कल्पनेचं विश्व म्हणतो किंवा ज्याला आपण हॅलोजिनेशन असं म्हणतो, ते हॅलोजिनेशन किंवा कल्पना विश्वामध्येच लोक रममाण असतात. म्हणजे एखादा व्यक्ती ध्यान जरी करतो तरी तो कल्पनेवरती ध्यान करतो. त्याची कल्पना की त्याचा श्वास आत जातो आणि बाहेर येतो अशी असते. त्याची कल्पना की वरती डोकं आहे, खाली पाय आहे, असं आपण डोक्यापासून तर पायापर्यंत काहीतरी अनुभवतोय. परंतु प्रत्यक्ष मात्र ती अनुभूती त्याला येत नसते. परंतु हॅलोजिनेशन कल्पना विश्वामध्ये व्यक्ती असल्यामुळे एक असं इमॅजिनरी जग तयार करतो आणि त्या ठिकाणीच तो स्वतःला व्हिज्युलाइज करत असतो. त्या माणसाची मनाची अवस्था ही अज्ञानामुळे ज्या पद्धतीने झालेली आहे त्याच प्रकारची अवस्था प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनामध्ये झालेली असते. आणि धम्म किंवा ज्ञानप्राप्ती, प्रज्ञाप्राप्ती किंवा समाधी मार्ग आणि शील अशा काही गोष्टी असतात आणि अशा काही गोष्टींना महत्त्व असतं याविषयीची त्याला जाणीव नसते. ज्यांनी या जगामध्ये अशा काही गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत की ते इहलोक आणि परलोक आहेत असं सांगू शकतात. इहलोक पण आहे आणि परलोक पण आहे. परंतु अशा प्रकारच्या व्यक्तींवरती त्यांचा विश्वास नसतो. ज्यांनी परमोच्च सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेले असे बुद्ध असू शकतात, यावरही त्यांचा विश्वास नसतो. अशा प्रकारच्या लोकांना बाबासाहेब असं म्हणतात की दृष्टीघात झाला आहे आणि दृष्टीघातामुळे त्यांना सत्य जे आहे ते सत्य दिसत नाही. परंतु माणसाच्या मनामध्ये एकदा आशा निर्माण झाली तर निश्चितपणे तो स्वातंत्र्याच्या दिशेने पावले टाकतो. याचा अर्थ तो प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतो आणि प्रकाशाच्या दिशेने तो पावलं टाकू शकतो. अशा प्रकारची
व्याख्या किंवा अशा प्रकारचं विश्लेषण बाबासाहेबांनी सम्यक दृष्टी स्पष्ट करत असताना बुद्ध आणि धम्मामध्ये केलेलं आहे. परंतु बुद्ध ज्या सम्यक दृष्टीची प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा करतात, ती सम्यक दृष्टी 2 प्रकारामध्ये विभागण्यात येते. त्या सम्यक दृष्टीला पहिल्या प्रकारात म्हटलं जातं लौकिक दृष्टी आणि दुसऱ्या प्रकारामध्ये म्हटलं जातं लोकोत्तर दृष्टी. लौकिक दृष्टी याचा अर्थ कर्म जे आहे हे कर्म आपले चांगले आपण केले पाहिजे. आपण 10 प्रकारचे पुण्यकर्म केले पाहिजे, तेव्हा कर्म स्वतः सम्यक दृष्टी निर्माण होते, जी लौकिक सम्यक दृष्टीच्या अंतर्गत येते. माणसाने चांगले कर्म केले पाहिजे आणि चांगले कर्म करत असताना त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या गोष्टी त्याला माहिती असल्या पाहिजे. पहिली गोष्ट जी तुमच्या कायेशी संबंधित आहे, मी प्राणिहिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही आणि मी कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. ह्या 4 गोष्टी, ही 4 पुण्यकर्म हे शरीराशी संबंधित आहे. आणि आणखीन 4 पुण्यकर्म ही वाचेची संबंधित आहे. मी खोटं बोलणार नाही, मी चुगली करणार नाही, मी निंदा करणार नाही आणि मी व्यर्थ बडबड करणार नाही. हे 4 वाचेशी संबंधित आहे. आणि 2 मनाशी संबंधित आहे, ज्याला म्हटलं जातं मी द्वेष करणार नाही आणि मी कोणत्याही प्रकारची अज्ञानाची अवस्था माझ्या मनामध्ये ठेवणार नाही. जिथे सर्व अज्ञान संपून जाईल, जिथे सत्य प्रकटेल, अशा प्रकारची अवस्था मी माझ्या मनाची तयार करेन. अशा प्रकारचे 10 पुण्यकर्म जे आहे, या 10 पुण्यकर्माच्या अनुसार मी माझं जीवन व्यतीत करेल. अशा प्रकारची दृष्टी किंवा अशा प्रकारची भावना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये तयार होते, त्याला लौकिक कम्म स्वतः सम्यक दृष्टी निर्माण झालं असं म्हटलं जातं. आणि या दृष्टीच्या आधारे जर आपण आपल्या जीवनातले व्यवहार केले, तर ज्याला बाबासाहेब असं म्हणतात की कर्म हा जगाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मानणे म्हणजे धम्म आहे. तेव्हा या धम्माच्याद्वारे, या आचरणाच्याद्वारे एक नैतिक व्यवस्था, एक नीती व्यवस्था निर्माण होऊ शकते, ज्या ठिकाणी समता असेल आणि ज्या ठिकाणी बंधुता असेल, ज्या ठिकाणी स्वातंत्र्य असेल, अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते, ज्याचा आधार कर्म आणि नीतिमत्ता असेल. आता या सम्यक दृष्टीनंतर दुसरी एक सम्यक दृष्टी आहे, या लौकिक दृष्टीच्या अंतर्गतच ती येते. त्याला म्हटलं जातं विपස්සना सम्यक दृष्टी. पहिले कम्म स्वतः सम्यक दृष्टी आणि दुसरी आहे विपස්සना सम्यक दृष्टी. जे लोक विपश्यना साधना करतात, त्या लोकांना हे लक्षात येतं की साधना करत असताना सर्व संस्कार हे दुःख निर्माण करतात. आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या सर्व वेदना किंवा संवेदना या पीडा निर्माण करतात, दुःख निर्माण करतात. आणि हे आपण प्रज्ञेने, ज्ञानाने पाहतो किंवा प्रत्यक्ष अनुभूतीने पाहतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हे कायम नाही आहे, हे संपणार आहे, हे निर्माण होते आणि नष्ट पण होते, याचा एक प्रभाव आहे. हे जे प्रज्ञेने पाहतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही, तो सुख आणि दुःख विरहित अवस्थेला प्राप्त होतो. त्यावेळेस त्याचं ज्ञान जे आहे, हे ज्ञान विशुद्धीचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. हे त्याला विपश्यनेतून कळतं. हे कुणी सांगून नाही कळत, मात्र विपश्यना प्रत्यक्ष केल्या कळतं. आणि दुसरी गोष्ट, सर्व संस्कार अनित्य. हे जो व्यक्ती प्रज्ञेने पाहतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख विचलित करत नाही, त्याची विशुद्ध अवस्था बनली जाते. शरीर जे निर्माण होते आणि नष्ट होते, शरीराची निर्माण आणि नष्ट होण्याची जी एकंदरीत प्रवृत्ती आहे, जो स्वभाव आहे, जो धम्म आहे, तो त्याला कळतो. आणि त्यामुळे
त्याचं जीवन जे आहे हे कोणत्याही प्रकारच्या आसक्तीमध्ये लागत नाही, तर अनित्यता अशी त्याची मनाची भावना तयार होते. त्यावेळेस त्याला लक्षात येतं की हे सर्व संस्कार जे आहे, हे सर्व जग जे आहे ते अनित्य आहे. आणि तिसरी गोष्ट, हे सर्व अनात्म आहे. जे धम्म उत्पन्न होतात ते सर्व अनात्म आहे. धम्म याचा अर्थ तुमचं नाम आणि रूप, म्हणजे शरीर आणि मन याला धम्म म्हटलंय. आणि याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण होत्यात त्या सर्व गोष्टी आहेत अनात्म. त्याच्यामध्ये कोणता मीपणा नाही, त्याच्यामध्ये कोणता अहंभाव नाही, त्याच्यामध्ये माझं असणं असं काही नाही, मला फील होते असं काही नाही. जे काही आहे ते सर्व मी सोडून जे उत्पन्न होते, जे कार्यकारण भावनेतून उत्पन्न होते, त्याच्यामध्ये माझी कोणती आसक्ती नाही किंवा माझा कोणता लोभ नाही किंवा मी नावाची व्यक्ती त्या ठिकाणी नाही. जे काय आहे ते एक प्रतित्य समुत्पाद आहे. जे काय आहे एक प्रकारची अनात्मता आहे. कोणताही आत्मा नाही की कोणताही मीपणा नाही की कोणताही अहंकार नाही किंवा इगो नाही. तेव्हा त्याला लक्षात येतं की सर्व धम्म अनात्म आहे. हे जे प्रज्ञेने पाहतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही, तो विशुद्ध अवस्थेला प्राप्त होतो. हे प्राप्त होतं माणसाला विपश्यना साधनेतून. म्हणून याला म्हटलं जातं विपश्यना सम्यक दृष्टी. आणि अशा प्रकारची दृष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात निर्माण झाली तेव्हा तो व्यक्ती धम्मावरती आरूढ आहे असं म्हटलं जातं. म्हणून एक सम्यक दृष्टी झाली लौकिक सम्यक दृष्टी. लौकिक याचा अर्थ इंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ आणि मन याच्या अंतर्गत येणारे हे सर्व विषय. म्हणून लौकिक सम्यक दृष्टीमध्ये येतात कर्मस्वकता सम्यक दृष्टी आणि दुसरी विपश्यना सम्यक दृष्टी. आता दुसरी जी सम्यक दृष्टी ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी वाचलं असेल फक्त, की ज्याला म्हटलं जातं लोकोत्तर सम्यक दृष्टी. लोकोत्तर याचा अर्थ इंद्रियाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी. आता लोकोत्तर सम्यक दृष्टीमध्ये व्यक्तीला कळतं दुःख आर्य सत्य काय. जाती जन्म दुःख, म्हातारपण दुःख, व्याधी दुःख, आपल्या मनासारखं न घडणे दुःख, मरण दुःख, अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ येणे हे दुःख, प्रिय व्यक्ती सोडून जाणे दुःख, आणि संक्षिप्तपणे पंच उपादान स्कंद शरीर आणि मन याच्याविषयी असणारी आसक्ती हे दुःख. पहिलं आर्य सत्याचं स्पष्टीकरण होतं ज्यावेळेस आपल्याला विपश्यना कळते त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं गोष्ट कळते की या दुःखाचं कारण दुःख समुदय. दुःख समुदय याचा अर्थ समुदय म्हणजे अनेक कारणांनी जे उत्पन्न होतं ते. त्याला आपण एका भाषेमध्ये सांगतो की तृष्णेमुळे ते तयार होतं. परंतु तृष्णाच त्याचं कारण नाही. अविद्या पच्चया संखारा. अविद्येमुळे अज्ञानामुळे संस्कार निर्माण होतात. संखार पच्चया विज्ञान. संस्कारामुळे विज्ञान तयार होतं म्हणजे मन तयार होतं. विज्ञान पच्चया नामरूप. विज्ञानामुळे म्हणजे चित्तामुळे नाम आणि रूप हे एकत्रित होतं. नामरूप पच्चया सळायतन. नाम आणि रूपामुळे 6 इंद्रिय निर्माण होतात. सडायतन पच्चया फस. 6 इंद्रियामुळे 6 विषयांशी त्याचा संपर्क येतो, स्पर्श त्याला होतो. स्पर्श पच्चया वेदना. स्पर्शामुळे वेदना म्हणजे 3 प्रकारच्या संवेदना तयार होतात. सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद. वेदना पच्चया तन्हा. वेदनेमुळे तन्हा तयार होते म्हणजे तृष्णा तयार होते. याला कामतृष्णा म्हणतात. तन्हा पच्चया उपादान. उपादान म्हणजे आसक्ती तयार होते. याला विभव तृष्णा म्हणतात. उपादान पच्चया भव म्हणजे विभव तृष्णेच्याच अंतर्गत येतं भव होण्याची प्रक्रिया.
भवपच्च्या जाती जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्सु पायास संभवंती एवमेतस्य केवलस्य दुःख समुदय होती. या सगळ्या कारणांमुळे दुःखांचा समुदय होतो. दुःखाचा समुदय कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या 3 तृष्णेंद्वारे होतो. मग दुःखाचा निरोध कसा होतो? म्हणजे तिसरं आर्य सत्य कळतं, दुःख निरोध आर्य सत्य. दुःख निरोध, रोध म्हणजे रोखणे. कसं रोखलं जातं की अविद्येला रोखलं जातं. अविजा यतवेव असेस विराग निरोधा. विराग म्हणजे कोणत्याही प्रकारची रागाची आसक्ती, लोभाची आसक्ती तयार होत नाही. विराग निरोधा संखार निरोध. संस्कार रोखले जातात. संस्कार रोखल्यानंतर संखार विरोधा विज्ञान विरोध. विज्ञान रोखलं जातं. विज्ञान निरोधा नाम रूप निरोध. विज्ञान रोखल्यामुळे नामरूपाची निर्माण होण्याची शक्यताच नाही होत. नामरूप निरोधो सळायतन निरोध. 6 इंद्रिय रोखले जातात. सळायतन निरोधो फस्त निरोधो. 6 इंद्रियांचे जे विषय असतात त्यांच्याशी संपर्क येतच नाही. फस्त निरोधो वेदना निरोधो. वेदना निरोधो तन्हा निरोध. म्हणजे वेदना रोखल्या जातात, संवेदना रोखल्या जातात. संवेदना रोखल्या का तृष्णा रोखली जाते. तन्हा निरोधो उपादान निरोध. तन्हा रोखल्यामुळे उपादान आसक्ती ही रोखली जातं. उपादान निरोधो भवनिरोधो. भवनिरोधा जाती निरोधो. जाती निरोधा जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्सु पायास निरुझंती. म्हणजे कोणत्याच प्रकारे दुःख निर्माण होण्याची शक्यता तयार होत नाही. दुःख निरुझंती एवमेतस्य केवलस्य दुःख निरोधो होती. अशा प्रकारे दुःखाचा निरोध होतो. म्हणजे पहिलं आर्य सत्य कळतं की दुःख कशामुळे आहे. म्हणजे दुःख आहे, दुःख आर्य सत्य. दुःखाचं समुदय म्हणजे कारण आर्य सत्य. दुःखाचा निरोध म्हणजे दुःखातून मुक्त होता हे आर्य सत्य. आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणजे दुःख होण्याचा मार्ग म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग कळतो. या प्रकारे माणसाला लोकोत्तर सम्यक दृष्टी प्राप्त. ही लोकोत्तर सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यानंतर माणसाला एक एक पायऱ्या ज्या आहेत निर्वाण प्राप्तीच्या त्या प्राप्त होतात. त्यातली पहिली पायरी आहे सोतापन्न अवस्था. त्यातली दुसरी पायरी आहे सकृदागामी अवस्था. त्यातली तिसरी पायरी आहे अनागामी अवस्था. आणि त्यातली चौथी पायरी आहे अर्हंत अवस्था. अशा 4 अवस्था प्राप्त होतात. याला म्हणतात लोकोत्तर सम्यक दृष्टी. याविषयीचं ज्ञान असते, याविषयीची प्रत्यक्ष अनुभूती असते, त्यावेळेस व्यक्ती या सम्यक दृष्टीला प्राप्त होतो. अन्यथा आपण जी सम्यक दृष्टी म्हणतो ती सम्यक दृष्टी आणि भगवान बुद्धांनी सांगितलेली सम्यक दृष्टी यामध्ये मोठं अंतर आहे. आणि जोपर्यंत अशा प्रकारची मानसिक अवस्था आपली बनत नाही तोपर्यंत यथावत सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त झाली आपल्याला कळत नाही. जेव्हा ही सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त होते त्यावेळेस आपलं जीवन जे आहे हे अधिक समृद्ध होतं. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सर्व जे विकार आहेत ते विकार सगळं नष्ट होतात. अन्यथा माणसाचं जीवन फक्त आणि फक्त हॅलोजिनेशनवरतीच राहतं, कल्पनेवरती राहतं आणि कल्पनेचाच अनुभवावरती माणूस जीवन जगू शकतो. विपसनाचार्य लेडी सयाडो जे बौद्ध भिक्षू होते म्यानमारचे, ज्यांच्या माध्यमातून विपसना साधना सयाजी उबा खिन यांना मिळाली आणि सयाजी उबा खिन यांच्यानंतर सत्यनारायण गोयंका यांना मिळाली. तर लेडी सयाडो जे होते यांनी एक विपसना दीपिनी नावाचं एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या या हॅलोजिनेशनच्या स्टेजेस सांगितलेल्या. हे त्यांनी असं सांगितलं की माणसाला वेगवेगळ्या प्रकारे विचाराचं एक कल्पना विश्व असतं आणि विचारालाच माणूस सत्य समजतं. किंवा साधनेला बसला तर आपल्या शरीराचं एक कल्पना विश्व असतं, त्या कल्पनेलाच माणूस सत्य समजतं. किंवा व्यक्ती एका अवस्थेला पोचलाय ह्याचं एक कल्पना विश्व असतं, तो त्यालाच सत्य समजतं. एक विकारांचं कल्पना विश्व असतं, त्यालाच माणूस सत्य समजतो.
अशा कल्पना विश्वामध्ये माणूस रममाण असल्यामुळे सत्य माणसाला सापडत नाही, सत्य माणसाच्या जीवनामध्ये उतरत नाही किंवा निर्माण होत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांची भावना हीच आहे की प्रत्येक व्यक्तीला बोधिज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त करता आलं पाहिजे. कारण की बुद्धम शरणं गच्छामीचा अर्थच हा आहे की मी माझ्यातलं बुद्धत्व विकसित करेल, मी माझ्यातल्या बुद्धत्वाच्या मार्गावरती मार्गपथ करेल. परंतु आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कुठेही बुद्धत्वाचा मार्गावरती चाललो आहे असं आपल्याला वाटत नाही. कारण की आपला मार्ग जो आहे तो पथुजनिका म्हणजे काय, तर पृथक जनांचा मार्ग आहे. आपला जो मार्ग आहे हा एका डेली रूटीनमधला मार्ग आहे की ज्याच्यामध्ये नोकरी, व्यवसाय किंवा आपल्या अवतीभोवती असणारं जे विश्व आहे, मग त्याच्यात समाज आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे किंवा खूप काही आपल्या अवतीभोवती निर्माण केलेलं आपलं विश्व आहे. त्या विश्वाचंच आयुष्य आपण आपलं आयुष्य समजलं आहे. आणि जे प्रत्यक्ष आयुष्य आहे, जे तुमच्यातून निघून जात आहे, जे तुम्हाला म्हातारा अवस्थेतून वयस्कर अवस्थेतून अधिक मृत्यूपर्यंत घेऊन जातं आहे, तर अशी कोणती बोधिज्ञानाची प्राप्ती आपल्याला होती? अशी कोणतीच बोधिज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही. बोधिज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला बोधिपाक्षीय धम्म काय ते समजावं लागेल. बोधिपाक्षीय, बोधी याचा अर्थ काय, जे 4 आर्य सत्यांना जाणण्याचं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात बोधी. आणि ते प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आपण धारण करतो त्याला म्हणतात पक्ष. असे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत, 37 प्रकारचे मार्ग आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिले 4 घटक जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. या बोधिपाक्षीय धम्मामध्ये 4 सतिपट्ठान याला जास्त महत्त्व दिले. पहिले 4 सतिपट्ठान आहे. सती म्हणजे स्मृती, पट्ठान म्हणजे प्रस्थान. 4 स्मृती प्रस्थान. स्मृती म्हणजे अवेअरनेस, जागृती, आणि प्रस्थान म्हणजे मार्गाविषयी जागृती, म्हणजे मार्गस्थ होणे याला म्हणतात प्रस्थान. कुठल्या दिशेने, तर 4 आर्य सत्याच्या दिशेने. तर या 4 सतिपट्ठानाला पहिलं त्याच्यामध्ये जे कायानुपश्यना, ज्याला बाबासाहेबांनी बुद्धाणी धर्मामध्ये म्हटलं की भिक्षूच्या मनामध्ये राग निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, मोह निर्माण झाला किंवा त्याच्या मनामध्ये वासना तयार झाली, जे काही तयार झालं हे त्याला कळतं, त्यावेळेस तो कायानुपश्यना करत आहे असं समजावं. त्याच्यातली कायानुपश्यना सतिपट्ठान म्हणजे कायेची, म्हणजे कायेला पाहण्याची स्मृती, प्रस्थान ज्याला म्हटलं जातं, तर ती कायानुस्मृती. तर कायानुस्मृतीमध्ये काय होतं, तर आपण एक अशा पर्यायाला पाहतो स्वतःमध्ये, त्याला विपर्यास म्हटलं जातं. कारण की ह्या चार प्रकारच्या विपश्यना का सांगितलेल्या आहेत, 4 प्रकारच्या पश्यना का सांगितलेल्या आहेत, तर काया जी आहे या कायेला आपण समजतो की ही संपूर्ण काय आहे, आणि या कायेला आपण सुंदर म्हणून पाहतो, शुभ म्हणून पाहतो. शुभ हा पर्याय आहे, शुभ हे कल्पना विश्व आहे आपलं. शुभ विपर्यास पाली भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. परंतु कायचं प्रत्यक्ष स्वरूप काय, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या कायेमध्ये असणारे 32 कोठ्ठास पाहतो. 32 कोठ्ठास याचा अर्थ काय, तर आपल्या केस, लोम, नख, दात, त्वचा, शरीराच्या आतमध्ये असणारं फुफ्फुस, हृदय, लसिका, वेगवेगळ्या प्रकारचे जे लिक्विड्स शरीरामध्ये येते, रक्त, लघवी, थुंकी, ही वास्तविकता आपली आहे, असे 32 बुद्धांनी सांगितले. आणि
हे 32 कोठ्ठासांनी भरलेलं आपलं शरीर आहे, ज्याच्यामध्ये मांस पण सामावलेलं आहे. आणि या 32 कोठ्ठासाला आपण वारंवार जाणणे, पाहणे, आणि हे पाहत असताना आपल्या मनामध्ये या शरीराच्या प्रती अशुभ भावना निर्माण होणे, अशुभ पसना तयार होणे, अशुभ शरीर आहे ही रियालिटी आपल्याला लक्षात येणे. त्यावेळेस शरीराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची आसक्ती आपली राहत नाही. आणि शरीराला आपण शुभ म्हणून पाहत नाही, तर शरीराला आपण अशुभ म्हणून पाहतो. तेव्हा आपण सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त झालेला असतो. शरीराच्या प्रती असणाऱ्या लोभातून किंवा शरीराच्या प्रती असणाऱ्या आसक्तीतून आपण मुक्त होतो. तेव्हा खऱ्या अर्थाने कायानुपसना सुरू होते. मग त्या कायानुपसनेमध्ये श्वास पहा, किंवा चालताना, बोलताना, उठताना सगळं काही कृती करत असताना हे 32 कोठ्ठास कृती करत आहे असं म्हणून पहा. आणि या 32 कोठ्ठासांना पोचण्यासाठी आपण अन्न, पाणी, श्वासोश्वास घेत आहे असं म्हणून पहा. तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अशुभनानुपसना तयार होईल, अशुभ पाहण्याची दृष्टी तयार होईल. आणि जेव्हा अशुभ पाहण्याची दृष्टी तयार होईल तेव्हा सर्व प्रकारच्या आसक्ती या गळून जातील. म्हणून वारंवार स्मृती प्रतिष्ठापित करायला बुद्धांनी सांगितलेले आहे. म्हणून त्याला प्रस्थान म्हटलेले. वारंवार पाहणे, वारंवार स्वतःच्या शरीराला पाहणे. म्हणून साधना करताना, विपश्यना करताना आपण वारंवार त्या पद्धतीने पाहतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे, ज्याला आपण वेदनानुपसना असं म्हणतो, म्हणजे दुसरी स्मृती काय आहे? वेदनानुपसना स्मृतिप्रस्थान. स्मृतिप्रस्थान म्हणजे सतिपट्टान. वेदनेला म्हणजे कोणत्या कोणत्या वेदना आपल्या शरीरामध्ये होतात? सुखद वेदना होतात आणि दुःखद वेदना होतात. असुखद आणि अदुःखद वेदना आपल्यामध्ये होतात. म्हणजे ते सुख पण नाही आणि दुःख पण नाही, अशा प्रकारच्या वेदना आपल्या शरीरामध्ये होतात. त्याला उपेक्षा वेदना असं म्हटलं जातं. परंतु आपण स्वतःच्या शरीराला पाहत असताना स्वतःच्या शरीरामध्ये अशा प्रकारच्या संवेदना ज्यावेळेस निर्माण होतात, त्याच्यामध्ये आपण सुखद संवेदनेला जास्त आसक्त होतो. आणि दुःखद संवेदना ज्या असतात याप्रती आपण जास्त आसक्त नाही, तर त्याचा द्वेष आपण करतो. किंवा ज्या उपेक्षा संवेदना असतात, सुखद पण नसतात आणि दुःखद पण नसतात, अशा ज्या संवेदना असतात त्याच्याकडे आपण आपलं लक्ष जास्त द्यायला लागतो. परंतु वारंवार स्वतःच्या वेदनेला पाहत असताना, वारंवार स्वतःचं शरीर पाहत असताना सुखद संवेदना अथवा उपेक्षा संवेदनेचा विपरिणाम, त्याचा परिणाम हा दुःखामध्येच परिवर्तित होणार आहे. म्हणजे सुरुवातीला वाटत असणारं सुख हळूहळू दुःखामध्ये रूपांतरित होतं. ही सत्यता आपल्याला वेदनानुपसना स्मृतिप्रस्थानातून लक्षात येते, वेदनेच्या स्मृतीतून लक्षात येते. जसं मी प्रवचन देतोय आणि हे प्रवचन मी 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 आणि 5 तास जर दिलं, तर सुरुवातीला तुम्हाला जो आनंद वाटत आहे तो हळूहळू एक प्रकारच्या निरुत्साहामध्ये तयार होईल. सुरुवातीचं सुख हे दुःखामध्ये रूपांतरित होईल, मानसिक त्रासतेमध्ये रूपांतरित होईल. आणि म्हणून सुरुवातीच्या ज्या सुखद संवेदना असतात किंवा वेदना असतात किंवा उपेक्षा वेदना असतात, या वेदना परिवर्तित होतात आणि त्या दुःखद वेदनेमध्ये रूपांतरित होतात. तेव्हा त्याचं स्वरूप आपल्याला कळतं की हे दुःखदायक आहे. जे काही ते दुःख आहे तेव्हा आपल्याला कळतं की दुःख आर्य सत्य काय. जेव्हा अशा प्रकारची स्मृती आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा सुख असं काही नसतं हे आपल्याला कळतं. सुख पर्याय आपल्यातून निघून जातो. जे काय आपण सुख समजतो ते तात्पुरतं सुख आहे, रियालिटी दुःख आहे. म्हणून सुख पर्याय निघून जातो आणि सत्य प्रकटतं, त्याला म्हणतात दुःख आर्य सत्य. म्हणजे बुद्धाने किती सूक्ष्मतम गोष्ट सांगितलेली आहे. आणि वारंवार स्मृतीच्याद्वारे कोणत्याच प्रकारचं दुःख आपल्यामध्ये राहत नाही आणि कोणत्याच प्रकारचं सुख आपल्यामध्ये राहत नाही.
तर सुख आणि दुःखाच्या पलीकडची जी अवस्था आपल्याला तयार होते ती अवस्था प्रीतीची आहे. ती अवस्था जी तुम्ही शब्दात व्यतीत करू शकणार नाही, परंतु त्याचा आनंद तुम्ही अनुभवू शकाल अशा प्रकारची. म्हणून या प्रकारची वेदनानुस्मृतीची भावना करावी लागते. आणि तिसरं जे आहे की ज्यामध्ये चित्त जे आहे, चित्तानुपश्यना स्मृतिप्रस्थान, म्हणजे चित्ताच्या संदर्भामध्ये वारंवार स्मृती दिल्यानंतर काय होतं. चित्त विराग म्हणून उत्पन्न होत आहे का सराग म्हणून उत्पन्न होत आहे. राग म्हणजे लोभ. आपल्या मनामध्ये लोभ निर्माण होते का आपल्या मनामध्ये लोभ निर्माण होते. म्हणजे जिथं लोभ अवस्था नाही आहे ती अवस्था तयार होते. म्हणजे सराग आणि विराग किंवा वीतराग, रागासहित आपलं मन तयार होते का रागाच्या व्यतिरिक्त जिथे राग नाही अशा पद्धतीने तयार होते. असे सर्व विचार आपल्याला कळतात. अशा सगळ्या मनातल्या कल्पना आपल्याला कळतात. अशा मनामध्ये निर्माण होणारे वेगवेगळे विचार आणि त्याचे जे काही प्रवाह आहेत मनाचे, त्याचं वर्गीकरण माणसाला कळतं. आणि हे वर्गीकरण करत असताना माणसाला हे पण कळतं की मन जे आहे ते स्थिर नाही, चंचल आहे. ते प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार निर्माण करते. ते प्रत्येक क्षणाक्षणाला मनाच्या वेगवेगळ्या अवस्था तयार करते. परंतु हे कधी कळतं, ज्यावेळेस चित्तानुपස්සना आपण करू, ज्यावेळेस आपण आपल्या मनाला पाहू. विपස්සना ध्यान करत असताना किंवा कोणतेही ध्यान करत असताना सगळ्यात जास्त जर काय जाणवत असेल तर आपलं मनच आपल्याला जाणवतं. आणि ते जाणवत असताना मनामध्ये येणारे विचार, मनामध्ये दिसणारा भूतकाळ, मनामध्ये जाणवणारा भविष्यकाळ, ह्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी नित्य नाहीत. ह्या अनित्य आहे हे ज्यावेळेस आपल्याला स्पष्ट होतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये असणारा नित्य भाव कमी होतो, ज्याला नित्य पर्याय असं म्हटलं जातं. आणि तो नित्य पर्याय हा आपल्या मनातून संपूर्ण निघून जातो. त्यावेळेस चित्तानुपස්සना स्मृतिप्रस्थान झालं असं समजा. त्यावेळेस आपण चित्तावरती आरूढ आहोत, जागृत आहोत. तेव्हा चित्त हे नेहमी या राग आणि द्वेष यासोबत नव्हे तर या विपरीत पण निर्माण होतं याची आपल्याला जाणीव होते. म्हणून हे तिसरं स्मृतिप्रस्थान, चित्तानुपश्यना स्मृतिप्रस्थान माणसाचा नित्य भाव कमी करतो आणि माणसामध्ये अनित्य भाव जास्त वाढतो. आणि चौथं ज्याला धम्मानुपස්සना म्हटलं जातं, धम्मानुपश्यना स्मृतिप्रस्थान. धम्म म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून. धम्म म्हणजे आपल्यामध्ये जे आपलं शरीर आहे, शरीर आणि मन, रूप आणि नाम, या शरीर आणि मनामध्ये जे काही आपण निर्माण होतं, म्हणजे जसं कायेमध्ये कायानुपස්සना, वेदनेवरती वेदनानुपස්සना, चित्तावरती चित्तानुपස්සना, आणि संज्ञा ज्या आहेत म्हणजे जे जाणण्याच्या प्रक्रिया आहेत त्यावरती संज्ञास्कंद आणि संस्कारकंद, जे मनामध्ये चांगलं वाईट किंवा ज्याचं आपण कर्माच्याद्वारे स्पष्टीकरण करू शकतो की असे संस्कार की जे मनावरती राग द्वेष आणि मोह निर्माण करतात, किंवा जे मनावरती वीतराग वीतद्वेष वीतमोह असं निर्माण करतात. अशा 3 प्रकारच्या अवस्था या संस्कार स्कंदामध्ये येतात आणि संज्ञास्कंदामध्ये जाणण्याच्या प्रक्रिया येतात. तर कायेमध्ये रूपस्कंद, त्याचप्रमाणे नामस्कंद म्हणजे नामरूपस्कंद, संज्ञास्कंद आणि संस्कारकंद, याला धम्म म्हणतात. आणि यामध्ये निर्माण होणाऱ्या दुःख, अनित्य या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस माणसाला अनुभूती येते, आणि ही अनुभूती येत असताना माणसाला असं लक्षात येतं की इथे दुसरं काही नाही आहे. इथे जे काही आहे ते एकतर रूपस्कंद आहे किंवा नामस्कंद आहे किंवा संज्ञास्कंद आहे किंवा संस्कार स्कंद आहे.
आत्मा नाही. आत्मा नाही असं ज्याला लक्षात येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये अनात्म ही भावना विकसित झाली असं समजा. आणि ज्यावेळेस वारंवार माणूस याकडे स्मृतिमान होऊन पाहतो त्यावेळेस माणसाची विपश्यना धावना पुष्ट झालेली असं समजावं आणि त्याला अनात्म स्वतःचा शरीर म्हणजे स्वतःचे धम्म हे अनात्म आहे हे त्याला समजून येतं आणि या प्रकारे त्याची भावना स्पष्ट होते. म्हणून या चारही ज्या सतीपठ्ठान जे आहे हे 4 सतीपठ्ठान ज्याला म्हटलं गेलं, स्मृती प्रस्थान ज्याला म्हटलं गेलं, ज्याला बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय आणि जीवनात सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे, तर ते सुचिता कशी निर्माण होते त्यासाठी या 4 स्मृती भावना सांगितलेल्या आहे, हे 4 सतीपठ्ठान सांगितलेले आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 4च साधना का करायच्या, विपश्यना ह्या 4च का असतात हे प्रथम आपण लक्षात घ्या. कायन उपासना करत असताना शरीरामध्ये असणारा जे शुभ म्हणून आपण पाहतो त्या शुभ पर्यायास काढून टाकणे आणि त्याच्याऐवजी अशुभ पर्याय स्थापन करणे म्हणजे अशुभ भावना स्थापन करणे. जिथे सुख म्हणून आपण आपल्या शरीराला पाहतो सुख पर्यायास काढून टाकणे आणि तिथे दुःख हे सत्य आहे हे म्हणून पाहणे. जिथे चित्त जे आपलं त्या चित्ताचा स्वभाव जो आहे नित्य नाही आहे तो अनित्य म्हणून स्थापित होणे, परंतु आपण चित्ताला नित्य समजतो आणि चित्ताला नित्य समजल्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण नित्य समजतो, परंतु त्याला काढून टाकणे त्याचं प्रहाण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जी अनित्य भावना आहे ती अनित्य भावना आपल्यामध्ये विकसित करणे आणि नित्य पर्यायाला काढून टाकणे. आणि चौथी गोष्ट जिथे आपण आत्मा म्हणून समजतो किंवा आत्मतत्व असं काही आहे असं समजतो तर आत्मतत्व हा पर्याय काढून टाकणे म्हणजे त्याचं प्रहाण करणे आणि त्याच्याऐवजी अनात्म भावना विकसित करणे. तर यामुळे हे 4 पश्चन आहेत आणि या 4 पश्चनेच्या प्रती स्मृती भावना करणे, वारंवार आपण जागृत राहणे, वारंवार साधना करणे, तेव्हा कुठे आपण या 4 स्पश्यनेमध्ये 4 विपसनेमध्ये आपण पुष्ट होतो, त्यावेळेस मग आपला जो मार्ग आहे हा अधिक स्पष्ट होतो. म्हणून या दृष्टिकोनातून आपण बोधिपाक्षीय धम्म पाहत असताना त्यातले हे 4 घटक हे अत्यंत महत्त्वाचे. आता हे आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची अनुभूती करतो का नाही करत हे आपण पाहणे तितकंच महत्त्वाचं. जर आपण याची अनुभूती करत नसेल तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्वतःला वेळ देणे खूप आवश्यक आहे, स्वतः साधनारत राहणे खूप आवश्यक आहे. आपण रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी विपश्यना साधना करणे खूप आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपल्यामध्ये प्रज्ञा जागृती होईल, तेव्हा कुठे आपल्यामध्ये बोधिज्ञान निर्माण होईल, तेव्हा कुठे आपल्यामध्ये मार्ग स्पष्ट होईल. अन्यथा तीच अवस्था आपल्या जीवनामध्ये तयार होईल. म्हणून तिथंच आपण फिरून येत नाही, तर जीवन हे अधिक आणि अधिक सुष्पतन पद्धतीने जाणण्याचा आपण प्रयत्न करणे खूप आवश्यक असतं आणि त्याची स्मृती वारंवार ठेवणे आवश्यक असतं. म्हणून बुद्धधम्मामध्ये आणि विशेषतः विनय पिटकामध्ये जर एखादा भिक्षू जो आहे या भिक्षू जर साधना भ्रष्ट झाला किंवा मार्ग पथ सोडून तो दुसऱ्या मार्गाकडे लागला तर बुद्ध त्यांना 4 गोष्टी सांगतात. बुद्ध भिक्षूंना सांगतात की तो कोणतं धम्माचं आचरण करत आहे त्याची त्याला आठवण करून द्या आणि ती त्याला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्याला आठवण करून द्या. त्याच्यानंतर तो तेवढं सांगूनही तो ऐकत जर नसेल तर त्याला सामंजस्याने सर्वांनी मिळून सांगा. तरी तो ऐकत नसेल तर दंडात्मक पद्धतीने त्याला सांगा आणि तरी तो ऐकत नसेल तर त्याचा विषय सोडून द्या. हे बुद्धांनी 4 प्रकारे एखाद्या व्यक्तीला मार्गावरती आणण्यासाठी सांगितलेले. आपणही आपल्या जीवनामध्ये वारंवार धम्म ऐकून मार्गस्थ ज्यावेळेस होतो तर आपल्या जीवनामध्ये या प्रकारची अवस्था असणे खूप आवश्यक आहे. एक भगवान बुद्धांच्या काळातली गोष्ट मला आठवते. एक चेटू साटक नावाचा ब्राह्मण व्यक्ती होता आणि हा चेटू साटक जो होता हा अतिशय गरीब होता. त्याची पत्नी आणि तो दोघेच जीवन व्यतीत करत होते. काहीतरी कष्ट करायचे आणि त्यातून जे काही थोडेफार पैसे मिळतील त्यातलं आपलं जीवन व्यापन करायचे.
चेटू साटकने एक दिवस भगवान बुद्ध वर्षावासाच्या निमित्ताने त्याच्या गावामध्येच राहायला आले आणि त्यावेळेस त्या गावातल्या लोकांनी बुद्धांचं दिवसभर प्रवचन ठेवलं. आता चेटू साटकला आणि त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला, परंतु दोघांकडे जायला चांगले कपडे नव्हते. जे काही कपडे होते ते मळलेले कपडे होते. एकच जोड त्यांच्याकडे चांगली होती. त्याने आपल्या पत्नीला म्हटले, तू प्रवचन दिवसा ऐकायला जाणार आहे का संध्याकाळी ऐकायला जाणार? ती म्हटली, मी दिवसा जाईल. त्यांनी ते कपडे तिला दिले आणि तिला म्हटलं, तू जा आणि प्रवचन ऐकून ये. ती गेली आणि दिवसा प्रवचन ऐकून संध्याकाळच्या वेळेस ती घरी आली. घरी आल्यानंतर तिने ते कपडे चेटू साटकला दिले. त्याने ते कपडे घातले आणि तो बुद्धांचं प्रवचन ऐकायला संध्याकाळच्या वेळेस गेला. आणि संध्याकाळच्या वेळेस प्रवचन ऐकता ऐकता बुद्धांनी अतिशय गंभीर अशा धम्मावरती प्रवचन देत असताना याला अत्यंत एक प्रीतिसुख उत्पन्न झालं. ह्याला आनंद झाला की बुद्ध इतकं सूक्ष्मतम काय काय गोष्टी सांगत आहे. याचं मन इतकं भारावून गेलं की त्याला असं वाटलं की आपल्याकडली कुठली तरी गोष्ट बुद्धांना दानच करावी. पण तो द्यायला तर काहीच नव्हतं. एकच जोड कपडा होता आणि त्याने मात्र बसायला चादर आणली होती, तेवढी एक चादर त्याच्याकडे होती. मग त्याच्या मनात आलं चादर द्या, पण चादर जर बुद्धांना दिली तर घरी पत्नी ओरडेल, म्हणून देऊ का नको देऊ का नको अशी मनाची त्याची अवस्था झाली. त्यामध्ये 5 मिनिटं गेली आणि मग त्याच्या मनामध्ये विचार आला की बुद्ध जे इतके स्पष्ट धम्म सांगतायत, इतकं सूक्ष्मतम सांगतायत आणि सत्य आपल्याला मिळते, तर बुद्धांना आपण हे दानच देऊन टाकू. त्याच्यामध्ये आपण कशाला मानसिक अवस्था वर खाली करून घ्यायची. तो उठला आणि त्यांनी तथागतांना ती चादर दान केली. चादर दान दिल्यावरती प्रणाम केला आणि म्हटला, मी विजयी झालो असं जोरजोरात तो बोलला आणि बाहेर निघून गेला. राजा प्रसन्नजितनी हे पाहिलं आणि राजा प्रसन्नजितनी तथागतांना विचारलं, हा चेटू साटक विजयी झाला असं म्हणत का गेला? तर तथागतांनी त्याला सांगितलं की त्यांनी मला चादर दान दिली, कदाचित त्याची मनाची अवस्था अशाशा प्रकारची झाली होती, प्रवचन ऐकता ऐकता त्याला संवेग उत्पन्न झाला, त्यांनी मला चादर दान दिली. राजा प्रसन्नजितनी आपले सेवक त्याच्या पाठीमागे पाठवले आणि सत्य काय ते जाणण्याचा प्रयत्न केला आणि चेटू साटकने सगळं काही सत्य त्याला सांगितलं. पुन्हा दुसऱ्या प्रवचनामध्ये चेटू साटक त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर राजाला मात्र त्याची खूप दया आली आणि त्याचं हे पुण्यकर्म पाहून राजाने असं ठरवलं की चेटू साटकला आपण कपडे दान देऊ. राजाने कपडा दान दिला, त्याने तो परत बुद्धांना दान केला. राजाने आणखीन 4 कपडे दान दिले, 4 कपडे जोडाय हे त्याला दान दिले, त्याने पुन्हा ते बुद्धांना दान केले. मग तो घरी गेला. घरी गेल्यावरती राजाने स्वतःची शाल जी आहे ती शाल त्याला दान केली. त्याने ती पण बुद्धांना दान देऊन टाकली. आणि राजा प्रसन्नजित एकदा भगवान बुद्धांना भेटायला गेला होता. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की मी 2 शाली चेटू साटकला दान केल्या होत्या, दिल्या होत्या. त्यातली एक शाल ही बुद्धांच्या आसनावरती टाकलेली दिसली त्याला. त्याने विचारलं, तथागत ही शाल तुम्हाला कुणी दिली? तथागतांनी सांगितली, चेटू साटकने दिली. मग चेटू साटकने दिल्यानंतर दुसरी शाल कुठे? तर दुसरी शाल चेटू साटकने एका भिक्षूला देऊन टाकली. दोन्ही शाली त्यांनी दान दिल्या. आणि ज्यावेळेस तिसऱ्यांदा प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला चेटू साटक आला, त्यावेळेस राजाने तथागतांच्या त्या प्रवचन संपल्यानंतर त्याने जाहीर केलं, मी चेटू साटकला 4 गावं बक्षीस देत आहे, 4 सेवक त्याला बक्षीस देत आहे, 4 हत्ती त्याला बक्षीस देत आहे, 4 घोडे त्याला बक्षीस देत आहे, 4 गोष्टी त्याला बक्षीस म्हणून दिल्या. आणि तथागतांचे सर्व भिक्षू म्हटले, चेटू साटकने असं काय केलं की राजा त्याला एवढं बक्षीस
देव सुटलाय. राजा निघून गेल्यानंतर तथागतांना भिक्षूंनी विचारलं, चेटू साटकने असं कोणतं कर्म केले की ज्याचा परिणाम त्याला इतकं सगळं काय प्राप्त होते. भगवान बुद्धांनी त्या सर्व भिक्षूंना सांगितलं, चेटू साटकने अतिशय गंभीर धम्म ऐकला आणि चेटू साटकला त्याच्यातून जे प्रीतिसुख निर्माण झालं किंवा संवेग निर्माण झाला, त्याचा परिणाम चेटू साटकने त्याच्याकडे असणारी एकच चादर, जी त्याच्या घरामध्ये एकच होती वस्तू, ती त्याने प्रथम तथागतांना दान दिली. मग ही गोष्ट राजाच्या लक्षात आल्यानंतर राजाने त्याला कपडे दान दिले, तेही त्यांनी भिक्षू संघाला दान दिले. मग त्याला आणखीन 4 जोडे कपडे दान दिले, तेही त्यांनी भिक्षू संघाला दान दिले. मग त्याला शाल, राजा स्वतः वापरत असलेल्या 2 शाली दिल्या, तेही त्यांनी भिक्षू संघाला दान केलं. आणि या दानाचा परिणाम असा झाला की मनामध्ये उत्पन्न झालेल्या धम्म, या धम्माची गती इतकी वाढली की एकदा पुण्य केलं की वारंवार पुण्य करण्याची त्याची इच्छा झाली. एकदा धम्म लक्षात आला का वारंवार देण्याची किंवा वारंवार अर्पण करण्याची त्याची वृत्ती, जी अनासक्त अशी आहे, ही त्याची निर्माण झाली. आणि म्हणून राजाने खुश होऊन, आनंदित होऊन त्याला 4 घोडे, 4 हत्ती, 4 गावं, 4 सेवक असे त्याला दान दिलं. आणि या प्रकारे त्याचा मनाची, कर्माची जो परिणाम जो आहे, तो परिणाम या प्रकारचा झाला. आणि चेटू साटक त्या ठिकाणी एका स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाला. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्यावेळेस माणूस अतिशय गंभीर धम्म ऐकतो, तर त्याच्यातलं प्रीतिसुख, त्याच्यातला आनंद, त्याच्यातील धम्म हा अधिक गतिमान होतो. आणि धम्म गतिमान करणे म्हणजे स्वतः प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये धम्माची एक उंची गाठणे ही अपेक्षा असते. आणि गती ही नेहमी चांगल्या प्रकारची असली पाहिजे. गती ही नेहमी आपल्या जीवनामध्ये सुगती असली पाहिजे. गती ही दुर्गती असता कामा नये. म्हणून हे सत्य ज्याला समजतं त्यालाच धम्म समजतो. आणि म्हणून आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ऐतिहासिक महत्त्व त्याचं काय आहे याकडे न जाता, किंवा ते आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु जो धम्माचा खरा गाभा आहे, मतितार्थ जो आहे, तो आपण जाणणे खूप आवश्यक आहे. आपण सर्वजण या ठिकाणी शांत बसलात, प्रवचन ऐकलं, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.